नागपुर में फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन के पास प्रस्तावित अंडरपास के विरोध में पर्यावरणवादियों और नागरिकों ने मानव श्रृंखला बनाकर प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि इस परियोजना से 90 से अधिक पेड़, जिसमें कई हेरिटेज वृक्ष शामिल है, प्रभावित होंगे और फ्रीडम पार्क का बड़ा हिस्सा भी नष्ट होगा। उन्होंने इस शहर में पहले से मौजूद अंडरपास में जलभराव की समस्या का हवाला देते हुए इसे भविष्य का मृत्यु जाल बताया। प्रदर्शन के दौरान परियोजना की पर्यावरणीय मंजूरियां, एनओसी और जनसुनवाई पर भी सवाल उठाए गए। वहीं पुलिस द्वारा बिना अनुमति प्रदर्शन का हवाला देकर आंदोलन रोकने की कोशिश पर भी प्रदर्शनकारियों ने नाराजगी जताई। आपण आंदोलन केलं फ्रीडम पार्कच्या विरोधात, सध्या तिथे काम सुरू आहे। तुम्ही तुमचं म्हणणं काय आहे, काय भूमिका आहे या पूर्ण प्रोजेक्टवर, काय तुम्हाला सांगायचं? आंदोलनपेक्षा मागणी केली आहे। मागणी ही केली आहे की इतके करोडो रुपये काही 4-5 वर्ष आधीच खर्च केले आहेत। मेट्रो स्टेशन बांधलंय, तिकडे तुमचं फ्रीडम पार्क ओपन एम्पी थिएटर बांधलंय आणि तो इतका सुंदर रस्ता बांधलाय जो महानगरपालिकेने। तर आमचं म्हणणं आहे की करोडो रुपये त्याच्यावरती खर्च झालेत। तर करोडो रुपये जे आत्ता खर्च झालेत त्याच्यावरती 4-5 वर्षामध्येच तुम्ही त्याला तोडताय। तर तोडफोडची सरकार तर तुम्ही करताच आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण हे तोडफोडचा जो कार्यक्रम शहरांमध्ये सुरू आहे हा नाही व्हायला पाहिजे। कारण शेवटी टॅक्सपेअरचा पैसा हा स्टेकवरती, आणि दुसरं प्लॅनिंग। तुम्ही म्हणता आम्ही 50 वर्षाचा विचार करून प्लॅनिंग केलं, पण तुम्ही 4-5 वर्षांमध्येच त्याला तोडताय। दुसरं दत्ताजी दिधोळकर मार्ग म्हणून ते तिथे घोषित केलं, तिथे मोठं उद्घाटन केलं, त्याच्यावरती पण लाखो रुपये खर्च केले। तर हा सगळा पैसा जो खर्च झाला याची अकाउंटेबिलिटी कोणावरती फिक्स करणार? तर माझं म्हणणं आहे गडकरी साहेबांना विजनरी म्हणून म्हणतो, तर त्यांनाच विचारायचं आहे की विजनरी म्हणून तुम्ही इतकं सुंदर एम्पी थिएटर दिलं नागपूरला, ओपन एम्पी थिएटर जे लोक वापरतात आहे, इतका सुंदर पहिला सुंदर रस्ता, एक जंगली महाराज रोड पुणे आणि एक नागपूरचा रस्ता, हा दत्ताजी दिधोळकर मार्ग, हा इतका सुंदर रस्ता आत्ता बांधला 4-5 वर्ष आधी। मग इतके करोडो रुपये खर्च करून पुन्हा काय कारण आलं की तुम्हाला इतक्यात लगेचच ते तोडायचं आहे? आणि त्याच्यामध्ये एकही कंप्लायन्स नाही आहे, स्टॅट्यूट्स नाही पूर्ण केलेले आहेत, काही स्टडी नाही आहे, फक्त VIP मुवमेंट करता। तर VIP कितीदा येईल? महिन्यातून एखादा, वर्षभरामध्ये पण इतके VIP येत नाही आपल्याकडे। तर माझं म्हणणं हे आहे की ते करोडो रुपये वाचवा, हे चांगलं प्लॅनिंग होतं त्याला राहू द्या। आणि ऍक्च्युली पाहिलं तर भुवारी मार्ग टनल्स जे आहेत नागपुरामध्ये अनसक्सेसफुल आहे, आपल्याला माहिती आहे। मनीष नगरचं जर पकडलं तेव्हापासून आतापर्यंत जितके टनल्स भरलेत सगळीकडे पाणी भरतं, तिथे बाजूला नाला आहे, तो रोड स्लोपवरती आहे। तर या सगळ्या अनुषंगाने मला तरी वाटतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोर्टात केस सुरू आहे, कोर्टाने सुमोटो घेतलं होतं या केसचं, आणि अजूनही केस चालू आहे। तर कंप्लायन्सेस, स्टॅट्यूट्स काहीच नाही आहे, अभ्यास नाही आहे, ट्रॅफिक सर्वे नाही आहे। या सगळ्या अनुषंगाने हे करोडो रुपये तुम्ही बर्बाद न करता हे करोडो रुपये वाचवू शकता। तुम्ही लेक कन्झर्वेशन, जे तलावांचे पुनर्जीवन जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता या करोडो रुपयांमध्ये, हीच मागणी आहे। नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, सर्वेच नाही आहे, ट्रॅफिक सर्वे पण नाही आहे, बाकी कोणाचा महानगरपालिकेचाही सर्वे नाही, सगळीकडे आम्ही विचारलेलं आहे। एवढंच सांगितलं गेलं की VIP मुवमेंट करता आहे। आता VIP मुवमेंट कशाची, कोणाची, किती ते पण नाही आहे, तिथे काही ऍक्सिडेंट्स होत नाही, तिथे ट्रॅफिक कंजेशन होत नाही। मग अशा अनुषंगाने तुम्ही कशाला सगळं हे करताय? आणि जेव्हा काही पण त्यांना स्टडी मागितली तर त्यांच्याकडे काहीच स्टडी नाही आहे। तर गरज नाही आहे ह्याची, खरंच गरज नाही आहे। कारण तुम्ही पुढे बघता तर ऑलरेडी 2 आत्ता बनवलेत, लोहा पूल आणि त्याच्या बाजूला एक छोटासा अंडरपास टाईप, ते ऑलरेडी आत्ताच बनवलं आहे, सफाईच करताय। तर ट्रॅफिक सर्वे नसताना, आणि तुम्ही जर बघितलं तर ट्रॅफिक तसा आहे एअरपोर्ट आणि रिझर्व्ह बँकच्या कडचा, तर तिथे व्यवस्थित सुरळीतपणे चाललंय। हां, तुम्हाला काही करायचंच होतं तर ट्रॅफिक मॅनेजमेंट करा, तिकडे सिग्नल्स व्यवस्थित टाईमशीर चालायला पाहिजे। आणि मेट्रोनी जे ते तिथे साईडला ते करून ठेवलंय पूर्ण, जे एक छोटंसं ब्रिक वॉल टाईप केलंय, त्याला तोडून थोडं तिथे सुरळीतपणे जागा करायला पाहिजे होती। खरं तर या कामाची गरज होती, जे कोर्टाने पण म्हटलंय, पण ते काही केलं नाही, आणि हे नवीन काहीतरी पिल्लू बाहेर काढलंय। आता कोणाकरता, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरच्या पैशाकरता काय आहे काही माहिती। सध्या नागरिकांची भूमिका तीच आहे की आपण सातत्याने मागणी करत राहावी, पण आज जे देशामध्येच चालू आहे तर शहरामध्ये तेच आहे, जे देशात होत आहे त्याचा प्रतिबिंब शहरात होणारच। गुंडागर्दी की सरकार चालू आहे आणि मनमानी सुरू आहे। जर विचार केला तर सामान्य माणूस काय करू शकतो? तो तितकाच मागणी करू शकतो किंवा लढा देऊ शकतो, आणि अगदी नम्रपणे आपण मागणी करतोय, कारण यांना
वोट दिले आहेत, अकाउंटेबिलिटी कुठेतरी फिक्स व्हायला पाहिजे म्हणून प्रेमाने मागणी करतोय. त्याच्याहून जास्ती सामान्य माणूस काय करेल? आज युवा पण रस्त्यावरती आहे आणि सगळे मागणी करतात आहे, पण हे जुमानत नाही आहे कोणाला. तर जर वेळ अशी आलीच की नाही तर गुंडागर्दी तो चल रही है शहर में और देश. कसं आहे, आजच्या तारखेला असं झालंय की एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं एखादा प्रकल्प आणि तो आणला. हे लोक तशी पण कोणचंही तुम्ही प्रकल्प बघा, व्यवस्थित स्टडी नाहीच आहे. आणि खास करून पर्यावरणाच्या दृष्टीने जर मी बघितला तर खरंच अभ्यास नाही आहे. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट जो असतो त्याची एक स्टडी असते, फिजिबिलिटी रिपोर्ट असतं. खरंच या प्रकल्पांची गरज आहे की नाही. आणि मला तर वाटतं की हे प्रकल्पांपेक्षा ही कोणची तरी जमीन दाबण्याच्या चक्करमध्ये असतात आजूबाजूला, म्हणून हे प्रकल्प आणले जातात.